ओके, एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एक प्रचंड मोठी इंडस्ट्रियल मशीन आहे, मस्त काम करतेय आणि अचानक ठप्प बंद पडली. किंवा तो आपला जुना टीव्ही आठवतोय ज्यातून अचानकच धूर यायला लागायचा. अशा वेळी आपल्या डोक्यात पहिला विचार काय येतो? अरे बाप रे, नक्कीच कुठला तरी मोठा महागडा पार्ट गेला असणार. पण गंमत अशी आहे की बहुतेक वेळा खरा प्रॉब्लेम, खरा गुन्हेगार आपल्या डोळ्यांसमोरच असतो. फक्त तो इतका छोटा असतो की आपलं लक्षच जात नाही. अगदी बरोबर. कारण अनेकदा जेव्हा आपण ते उपकरण उघडून पाहतो तेव्हा लक्षात येतं की तो खरा गुन्हेगार आहे, एक चिमुकला काही रुपयांचा घटक ज्याचं नाव आहे कॅपॅसिटर. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतील या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या घटकाचं रहस्य उलगडणार आहोत. चला याला एकदम सोपं करून समजावून घेऊ. कॅपॅसिटर म्हणजे काय? तर समजा विजेसाठी असलेली एक छोटी पाण्याची टाकी. या टाकीचं काम काय? पाणी म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी साठवून ठेवायची. आणि जेव्हा सर्किटला अचानक खूप जास्त एनर्जीची गरज पडते तेव्हा ही टाकी ती एनर्जी एकदम वेगाने बाहेर फेकते. पण विचार करा, याच टाकीला जर तडे गेले किंवा पाणी आत येणारा पाईपच चोकअप झाला तर काय होईल? कॅपॅसिटरच्या बाबतीत नेमका हेच घडतं. जेव्हा एखादा कॅपॅसिटर काम करणं थांबवतो तेव्हा त्याच्या मरणाची म्हणजे खराब होण्याची 3 मुख्य कारणं असतात. चला तर मग या बिघाडांच्या खोलात जाऊन पाहूया. तर याच्या 2 मुख्य अवस्था आहेत, शॉर्ट आणि ओपन सर्किट. आपण आपल्या पाण्याच्या टाकीच्या उदाहरणाकडे परत जाऊया. शॉर्ट सर्किट म्हणजे काय? तर समजा आपली पाण्याची टाकीच फुटली. कॅपॅसिटरमध्ये आत एक डायइलेक्ट्रिक नावाचा इन्सुलेटिंग लेअर असतो. तोच फुटतो आणि करंटला मोकळा रस्ता मिळतो, आर पार. आणि ओपन सर्किट हे म्हणजे टाकीकडे येणारा पाईपच ब्लॉक झालाय. आतले कनेक्शन्स तुटतात, करंट आत येऊच शकत नाही की बाहेर जाऊच शकत नाही. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, कॅपॅसिटरची एनर्जी साठवण्याची ताकद संपली. पण प्रश्न हा आहे की असं होतं का? उष्णता ही कॅपॅसिटरची सगळ्यात मोठी शत्रू आहे. खूप जास्त तापमानात किंवा क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेजवर काम केल्यामुळे आतला डायइलेक्ट्रिक लेअर अक्षरशः पंक्चर होऊ शकतो किंवा मग काळानुसार तो जुना होऊन खराब होतो. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ऐकायची आहे, काही कॅपॅसिटर्स चक्क न वापरता नुसते बॉक्समध्ये पडून राहिल्याने सुद्धा आतून सुकतात आणि निकामी होतात. हो, अगदी न वापरता सुद्धा. आहे की नाही कमाल? पण काही कॅपॅसिटर्स पूर्णपणे खराब होत नाहीत, ते फक्त आपण म्हणू शकतो आजारी पडतात. याला म्हणतात लीकी कॅपॅसिटर. हे अगदी आपल्या पाण्याच्या टाकीला एक बारीकसं भोग पडल्यासारखं आहे, ज्यातून पाणी थेंब थेंब हळूहळू झिरपत राहतं. टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर या गळतीचं कारण आहे लिकेज रेझिस्टन्स. आयडियली म्हणजे आदर्श परिस्थितीत तो डायइलेक्ट्रिक लेअर एक परफेक्ट इन्सुलेटर हवा जो करंटला पूर्णपणे अडवेल. पण खरं सांगायचं तर असं काही नसतं. अगदी सर्वोत्तम डायइलेक्ट्रिकमधूनही अगदी सूक्ष्म करंट लीक होतच असतो. पण जसजसा कॅपॅसिटर जुना होतो तसतसा हा अडथळा कमी होतो आणि गळती वाढत जाते. आता इथे एक खूपच रंजक गोष्ट आहे जी आपल्या सामान्य लॉजिकच्या अगदी उलट आहे. आपल्याला काय वाटतं? मोठी वस्तू म्हणजे जास्त मजबूत. पण कॅपॅसिटरच्या बाबतीत जेवढा मोठा कॅपॅसिटर तेवढी गळती जास्त. आता हे कसं काय शक्य आहे? याचं उत्तर त्याच्या डिझाईनमध्ये आणि फिजिक्सच्या नियमांमध्ये आहे. बघा, मोठ्या कॅपॅसिटरमध्ये आतल्या मेटल प्लेट्सचा एरिया खूप जास्त असतो आणि त्या 2 प्लेट्समधला डायइलेक्ट्रिकचा थर खूप पातळ असतो. आणि नियम काय सांगतो? एरिया वाढला आणि जाडी कमी झाली की रेझिस्टन्स म्हणजे अडथळा कमी होतो. यामुळे काय होतं तर करंटला लीक होण्यासाठी एक मोठा आणि सोपा हायवे मिळतो. म्हणूनच मोठा कॅपॅसिटर हा नैसर्गिकरित्या जास्त लीक होतो. ठीक आहे, तर आता आपल्याला आजार कळाले आहेत, शॉर्ट, ओपन आणि लीकी. पण एक टेक्निशियन म्हणून हे आजार ओळखायचे कसे? चला आता आपण एका डिटेक्टिव्हसारखं या दोषांचा शोध घ्यायला शिकूया. सगळ्यात पहिली आणि सोपी मेथड आहे क्विक टेस्ट. यासाठी आपण वापरणार आहोत ओहम मीटर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आधी कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मीटर खराब होऊ शकतो. मग ओहम मीटरचे प्रूफ्स कॅपॅसिटरला जोडायचे आणि फक्त मीटरच्या काट्याकडे लक्ष ठेवायचं. आता इथे आतमध्ये नेमकं घडतं काय? तर जेव्हा आपण ओहम मीटर जोडतो तेव्हा मीटरमधली बॅटरी त्या रिकाम्या कॅपॅसिटरला चार्ज करायला लागते. सुरुवातीला चार्जिंग करंट जास्त असतो, त्यामुळे मीटरचा काटा कमी रेझिस्टन्स दाखवतो. पण जसा जसा कॅपॅसिटर चार्ज होत जातो तसा करंट कमी होतो आणि काटा हळूहळू इन्फिनिटीकडे म्हणजे अनंत रेझिस्टन्सकडे सरकतो. या सुंदर हालचालीलाच कॅपॅसिटर ॲक्शन म्हणतात. पण ही क्विक टेस्ट लहान कॅपॅसिटर्सवर फारशी चालत नाही, कारण ते इतके फास्ट चार्ज होतात की आपल्याला काट्याची हालचालच कळत नाही. मग अशा वेळी काय करायचं? त्यासाठी आहे चार्जिंग होल्डिंग टेस्ट.
यात आपण बाहेरच्या बॅटरीने कॅपॅसिटरला चार्ज करतो, मग बॅटरी काढून टाकतो आणि तो चार्ज धरून ठेवतो की नाही हे व्होल्टमीटरने तपासतो. हे म्हणजे अगदी एखाद्या बादलीला भोक आहे की नाही हे तपासण्यासारखं आहे. आपण बादली पूर्ण भरतो आणि मग पाहतो की पाणी किती वेळ टिकतंय. तसंच जर कॅपॅसिटरनी चार्ज लगेच सोडून दिला तर याचा सरळ अर्थ आहे की तो आतून खूपच जास्त लीकी झालेला आहे. पण थांबा, ही टेस्ट करताना 2 गोष्टी विसरून चालणार नाहीत. एक, पोलराइज्ड कॅपॅसिटर असेल तर प्लस आणि मायनसची बाजू चुकवू नका. कनेक्शन उलटं झालं तर तो कायमचा खराब होऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही टेस्ट करण्यासाठी नेहमी हाय इनपुट रेझिस्टन्सवाला FET व्होल्टमीटर वापरायचा. साधा व्होल्टमीटर वापरलात तर तो स्वतःच कॅपॅसिटरचा चार्ज खाऊन टाकेल आणि आपल्याला चुकीचा रिझल्ट मिळेल. ओके, तर आपण टेस्ट्स तर केल्या, पण जे रिझल्ट्स आलेत त्याचा अर्थ कसा लावायचा? तो मीटरचा काटा आपल्याला कॅपॅसिटरच्या तब्येतीबद्दल नेमकं काय सांगतोय हे आता समजून घेऊया. ओम मीटरच्या क्विक टेस्टमध्ये हे संकेत वाचणं अगदी सोपं आहे. जर काटा एकदम कमी रेझिस्टन्सवर जाऊन मग हळूवारपणे इन्फिनिटीकडे परत गेला तर कॅपॅसिटर एकदम फर्स्ट क्लास आहे. जर तो शून्यावरच थांबला तर तो शॉर्ट झालाय. जर तो जागेवरून हल्लाच नाही तर तो ओपन आहे. आणि जर तो इन्फिनिटीकडे जायला निघाला पण मध्येच कुठेतरी थांबला तर समजून जायचं की तो लीकी आहे. तर आता आपल्याला कॅपॅसिटर टेस्ट करायला येतो, पण समजा आपल्याकडे खराब कॅपॅसिटर आहे, त्याच्या जागी नवीन टाकायचं आहे, तर त्याची व्हॅल्यू कशी ओळखायची? कारण त्यावर नेहमीच नंबर लिहिलेले नसतात. इथेच मदतीला येतो त्याचा कलर कोड. हे अगदी एखाद्या सिक्रेट कोडसारखं वाटतं नाही का? कॅपॅसिटरवरचे हे रंगीत पट्टे म्हणजे आकडे आणि गुणक असतात आणि आपण कलर कोड चार्टच्या मदतीने हा कोड अगदी सहजपणे डिकोड करू शकतो. चला एक उदाहरणच घेऊया. समजा आपल्या हातात एक कॅपॅसिटर आहे ज्यावर 4 रंगाचे पट्टे आहेत, लाल, हिरवा, तपकिरी आणि सोनेरी. चला आता एक एक करून हे बँड्स वाचूया. पहिला बँड आहे लाल, रेड. चार्टमध्ये पाहिलं तर याचा नंबर आहे 2. दुसरा बँड आहे हिरवा, ग्रीन. त्याचा नंबर 5. सो आपल्याला मिळाले 2 आणि 5 म्हणजे 25. आता तिसरा बँड तपकिरी किंवा ब्राऊन हा असतो मल्टीप्लायर म्हणजे गुणक. याची व्हॅल्यू आहे 10. आणि तो शेवटचा सोनेरी गोल्ड बँड तो सांगतो टॉलरन्स म्हणजे व्हॅल्यू किती वर खाली होऊ शकते. तर ती आहे ±5%. तर आपलं गणित अगदी सोपं आहे. 25 गुणिले 10 उत्तर आलं 250 आणि याचं युनिट असतं पिकोफॅरेड म्हणजे PF. झालं. ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 250 पिकोफॅरेड. पाहिलं, हा कोड उलगडणे किती सोपं आहे. तर मग आज आपण कॅपॅसिटरचे दोष ओळखण्यापासून ते त्याचा कलर कोड डिकोड करण्यापर्यंतचा प्रवास केला. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये हे छोटे घटक अगदी शांतपणे आपलं काम करत असतात. पण जाता जाता या सगळ्या टेक्निकल माहितीच्या पलीकडे एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग प्रश्न दडलेला आहे. ह्या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर जगातल्या कोणत्याही डायइलेक्ट्रिकमधून होणारी गळती आपण 100% थांबवू शकत नाही, तर याचा अर्थ असा होतो का की परफेक्ट कॅपॅसिटर ही फक्त एक कल्पना आहे? आणि मग असा विचार येतो की कदाचित फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्येच नाही तर आपल्या आयुष्यातही आपण अनेक गोष्टींमधल्या अपूर्णतेला स्वीकारूनच पुढे जायला शिकलो आहोत, नाही का?